गुजरातमधील भाजपचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे गुजरातमधील पूर्वी झालेला हजारो कोटींचा घोटाळा बाहेर काढणार होते। हे गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना व सध्या केंद्रामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते त्यांना कल्पना आली होती, म्हणून त्यांना मारण्यासाठी अहमदाबादवरून माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी लंडनला जात असताना विमान टेकअप घेताना इंजिनला सप्लाय होणारा इंधन पुरवठा बंद पाडून दुर्घटना घडून त्यांना ठार करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते। कारण अहमदाबाद एअरपोर्ट हे आपल्याच व्यक्तीकडे म्हणजेच अदानी ग्रुपकडे असल्यामुळे त्या एअरपोर्टवर आपण सांगेल तसेच जसे आपल्याला पाहिजे तसे कांड करून घटना घडवू शकतो। त्यामुळे अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये विमानाच्या इंजिनला सप्लाय होणारा इंधन पुरवठा बंद करून ते विमान टेकअप घेतानाच पाडायचे नियोजन केले होते व ते त्यामध्ये यशस्वी आले आणि त्या घटनेमध्ये 260 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। त्याच पद्धतीने आपल्याच महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला डोईजड होत आहेत व आपलाच भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत हे त्यांना खटकलं होतं। म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी राज्यातील महायुतीतील अनेक नेत्यांनी मिळून अजितदादाला संपवायची सुपारी घेतली होती व ते त्यांना ठार करण्यात त्यांना यश आलं। त्यासाठी मुंबईवरून बारामतीला जाणाऱ्या विमानामध्ये 2 कायम असणारे कॅप्टन साहिल मदन व कॅप्टन यश यांना अचानक त्या दिवशी सुट्टी दिली व त्या ठिकाणी नवीन कॅप्टन साहिल कपूर व संभावी पाठक यांच्या नियंत्रणाखाली विमान टेकअप झालं। आधीपासूनच त्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड करून त्यामध्ये ब्रेक फेल करून ठेवले होते। त्यामुळे ते विमान लँडिंग करताना ब्रेक न लागल्यामुळे वेगावर वैमानिक नियंत्रण न ठेवता आल्यामुळे ते धावपट्टीवरून इतर ठिकाणी पडले। त्यामुळे त्याचा स्फोट होऊन त्यामध्ये असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला। याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे महायुतीतील काही नेते व केंद्रामधील काही नेते यांनी मिळून उपमुख्यमंत्री अजितदादा यांना ठार केले, अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली। नमस्ते। आज या ठिकाणी मी प्रेस बोलवण्याचं कारण काय आहे तर स्वर्गीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मृत्यूचं कारण हे संशयास्पद वाटतंय, म्हणून मी या ठिकाणी आपल्या प्रेसच्या माध्यमातून माहिती देत आहे। या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या ज्यावेळेला झाली त्यावेळेला नथुराम गोडसे हे RSSचे होते, हे सर्वांना माहितीच आहे। या पुढील काळात काही वरिष्ठ नेत्यांच्या हत्या झाल्या आणि त्यामध्ये संशयास्पद हे त्यांचंच नाव आहे, हे मी जे सांगते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हत्या कोणाच्या मार्फत, म्हणजे ज्या वेळेला महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेला त्या RSSचे प्रमुख होते, त्यांनी त्यांच्या मनाशी विचार केला की या भविष्यकाळामध्ये आपण स्वतःहून कधी हत्या करायची नाही, हत्या नेत्यांच्या करायच्या पण इतराच्या मार्फत केल्या पाहिजे, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी मारायची। अशा प्रकारामध्ये स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी, स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी आणि या भारतीय जनता पार्टीचे प्रमोदजी महाजन यांची हत्या, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची हत्या, स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांची हत्या, ज्या पद्धतीने महात्मा गांधींना मारलं परंतु ते डायरेक्ट मारलं, इनडायरेक्टली ह्या नेत्यांच्या हत्या त्या एका संस्थेनं घडवून आणलेल्या आहे, हे संशयास्पद आहे। सर्वसामान्यांच्या तोंडामध्ये तेच आहे। आता जे गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना मारण्यात आले, विजय रुपाणी एक चांगले आणि धडाडीचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते लंडनला विमानातून जात असताना त्या विमानात आजच्याच पुढारी बातमीला ते प्रसारित झाले की त्यांचं इंजिनचं सप्लाय होणारा पेट्रोल बंद करून ते विमान त्या ठिकाणी टेकअप घेतानाच पाडलं गेलं। म्हणजेच तुम्ही कोणाच्या माध्यमातून कोणाला मारताय आणि कुठल्या व्यक्तीला मारताय, म्हणजे जो काय रस्त्यात आडवा येईल तो आपला असू दे दुसऱ्याचा असू दे त्यांना ठार करणे, हेच उद्देश ह्या सत्ताधाऱ्यांचं, केंद्रातील राज्यातील सत्ताधाऱ्यांचं चाललेलं दिसून येत आहे, असं एकंदर दिसत आहे। याच पद्धतीने आमचे आत्तापर्यंतचे जे विरोधक होते, काही राजीवजी गांधी असतील, इंदिराजी गांधी असतील, या विरोधकांना मारलं गेलं, परंतु सत्ताधारी असणाऱ्या व्यक्तींना मारलं गेलं हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये घडलं। यामध्ये स्वर्गीय अजितदादा हे विमान त्यांचं लँडिंग होताना त्या विमानामध्ये काही पेट्रोलचं कॅन ठेवलं असं कळतंय,
त्याच पद्धतीने त्यांच्यात तांत्रिक बिघाड घडवून त्याचे जे ज्या वेळेला लँडिंग होतं ते लँडिंगवर ते त्यांची चाकं ओपन होतात, ते चाकं अचानक ओपन झाली नाहीत. ते चाकं ओपन न झाल्यामुळं ते लँडिंग व्यवस्थित न झाल्यामुळं ते खाली जाऊन पडलं. त्यानंतर त्या रोजच्या त्या विमानात असणारे कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन श्याम म्हणून असं कोणतरी होतं, आणि ते बदलून त्या ठिकाणी समित कपूर आणि संभावी पाठक हे त्या ठिकाणी आले. ज्यावेळेला ह्याच्यामध्ये फ्लॅट अटेंडंट मुलगी पिंकी माळी होती, तिला तिच्या वडिलांना काहीतरी सांगायचं होतं. त्यावेळेला त्या फ्लॅट अटेंडंटमध्ये तिला असं काही जाणून येत होतं काही घटना भविष्यात घडणार आहेत, परंतु ती वडिलाला सांगू शकली नाही. त्याचाही अंत त्या ठिकाणी झाला. माझं म्हणणं असं आहे की या सत्ताधाऱ्यांना सत्तेत येण्यासाठी विकास माध्यमातून त्यांना नाही आहे, विकास माध्यमातून पुढे यायचं नाही, तर त्या नेत्यांना टार्गेट करून त्यांना त्यांची हत्या घडवून तिथं आपण कब्जा करायचा ह्या माध्यमातून. आत्ताचं सध्याचं जे प्रकरण आहे अजितदादाचं, हे अजितदादाचं हा घातपातच झालेला आहे त्यांचा. त्यामुळे हा घातपात त्या ठिकाणी त्यांचे असणारे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत घडवून आणलेलं आहे असं टी व्हीच्या माध्यमातून बोललं जातं, आणि त्याचा संशय सगळ्या नाही. कारण प्रफुल्ल पटेल हे अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते होते. ते मूळतात गुजराती होते, कारण त्यांचे वडील व्यवसायासाठी गुजरातमधून गोंदिया भंडारमधून आले होते भंडारामध्ये. तर त्या ठिकाणी मूळ असणारे गुजरात राज्याचे हे प्रफुल्ल पटेल यांनी कोणाच्या तरी माध्यमातून अजितदादांना संपवण्याची सुपारी घेतली असा दाट संशय आहे. माझं वैयक्तिक मत आहे, इतरांचं नाही. परंतु अजितदादाला या आर एस एसचा किंवा राष्ट्रीय नेते, आर एस एसचे केंद्रातील नेते, आर एस एसचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील काही भाजपचे वरिष्ठ नेते आणि सध्या चांगल्या पदावर असणारे ह्या नेत्यांनी सगळ्या मिळून हा प्लॅन केला, आणि तो प्लॅन व्हाया प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत घडवून अजितदादाची विमानात हत्या घडवून आणली. हे मी सांगणं छोटंच आहे, परंतु हे प्रसारमाध्यमातून ओपन होत लागलेलं आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की भविष्यकाळामध्ये या भाजपला लोकांनी ओळखलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की ह्या विकासाची माणसं नाही, तर ही लोकांना मारून विकासावर येतात. हे धोकादायक आहे. भविष्यकाळामध्ये ह्या लोकांनी ओळखून त्यांना भविष्यकाळात कसं ठेवायचं, काय करायचं याचं नियोजन आम्ही भविष्यकाळात करू, आणि त्यांनी स्वतः दखल घेऊन बाबा विकास करण्यासाठी तुम्हाला अनेक माध्यमं आहेत, परंतु लोकांना कोणाला तर मारून विकास करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये असले प्रकार कधी घडून घेणार नाही, कधी घडणार नाहीत अशी दक्षता सर्वसामान्य केली पाहिजे. त्याला वेगळं काहीतरी रूप केलं पाहिजे, वेगळं अडचण काहीतरी केलं पाहिजे नियोजन. त्यासाठी मी आज एक प्रेस घेऊन या माध्यमातून बोलतो की भविष्यकाळात आम्ही ह्याच्यावरती काहीतरी उपाय काढणार. धन्यवाद. संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट.